नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजही आपण बनवतो ट्रफल चॉकलेट केक। तर ट्रफल चॉकलेट केकसाठी मी पहिला स्पॉन्ज बनवून घेतला चॉकलेटचा, त्याच्या 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलं आणि त्याला पाइपिंग बॅगने गनाश लावून घेतलं आणि असे तिन्ही लेअर करून घेतले आणि नंतर मग त्याचं असं वरती टॉपला पण लावून घेतलं गनाश आणि साइडलाही, आणि आपण फिनिशिंग करून क्रम्बल कोटला सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून दिलं। आता आपण फायनल कोटिंग करूया। फायनल कोटिंगसाठी मी यूज करते लाईट ब्लू कलरची क्रीम। व्हाईट क्रीममध्ये मी 1-2च ड्रॉप टाकले ब्लूचे आणि मग असा कलर तयार झाला। तर ह्याला आपण पहिले टॉपला लावून घेतलं, नंतर साईडला क्रीम लावून घेतली आणि मग त्याचं आपण स्मूथ आपण याचे फिनिशिंग करून घेऊ। नंतर आपण बोर्ड आपण क्लीन करून घेणार आहोत आणि वरती जी एक्सेस क्रीम आहे ती काढून घेतली आणि नंतर मी आपलं स्क्रॅपर आहे प्लास्टिकचं इथं, त्याची स्मूथ साइड घेऊन मी असे वेव्स पॅटर्न केले। म्हणजे आपण एका हाताने आपलं टर्न टेबल फिरवायचं आणि ते हात वरती खाली करत आपण असं वेव्स पॅटर्न करून घ्यायचं। आता आपली वरची एक्सेस क्रीम काढून घेतली, त्याला स्विरल पॅटर्न करून घेतलं आणि नंतर मी केकला व्हाईट शुगरचे बॉल छोटे आणि मोठे पहिला केक सेट करून घेतला, कारण आपल्याला बॉल असे लावायचे होते। मग ते सेट करून घेतल्यानंतर क्रीम थोडी टाईट होऊन जाते, मग हे आपण डेकोरेशन करायचं बॉल्सचं। मी हात बोटाला थोडंसं लाईटली तेल लावून घेतलं आणि असे बोटाने असे त्यावरती स्प्रिंकल लावून घेतले छोटे मोठे आणि पूर्ण केकला रेडी करून घेतलं। वरती हॅपी बर्थडेचा टॅग लावून घेतलं, साईडला ज्यांचा बर्थडे होता त्यांचं नाव लावून घेतलं आणि आपला केक आता रेडी झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।